हाय हॅलो वेलकम वेलकम टू माय चॅनल भटकंती विथ अर्चना. आजचा ट्रॅव्हल व्लॉग आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाणारे श्रीशैलम मल्लिकार्जुन हे ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात वसलेले पवित्र असे हे तीर्थक्षेत्र आहे. तर आजच्या ट्रॅव्हल व्लॉगमध्ये आपण काय पाहणार आहे, तर श्रीशैलमला जायचं कसं, तिथे गेल्यानंतर काय पाहायचं आणि राहण्याची सोय काय असेल, जेवणाची व्यवस्था काय, दर्शनाच्या वेळी काही नियम आहेत का, आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी किती खर्च येतो. तर ही सगळी माहिती आपण आजच्या ट्रॅव्हल व्लॉगमध्ये घेणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग ट्रॅव्हल व्लॉगला सुरुवात करूया. श्रीशैलम मल्लिकार्जुन हे ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यात वसलेले तीर्थक्षेत्र आहे. आता या तीर्थक्षेत्राला मल्लिकार्जुन असं का म्हटलं जातं, तर मल्लिका म्हणजे माता पार्वती आणि अर्जुन म्हणजे भगवान शिवशंकर, या दोघांचे एकत्रित रूप म्हणजे मल्लिकार्जुन. या ठिकाणी माता पार्वतींचे ब्रह्मरंभा नावाचे एक मंदिर आहे. श्रीशैलम येथे मल्लिकार्जुन मंदिर आणि माता पार्वतींचे ब्रह्मरंभा मंदिर यासोबतच अन्य ठिकाणं या परिसरात पाहण्यासाठी आहेत. यामध्ये शिवाजी महाराजांचं मंदिर, तसंच नागार्जुन सागर नावाचा एक मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. कृष्णा नदीवर उभारण्यात आलेले श्रीशैलम हे धरण आहे. हे धरण अत्यंत सुंदर असून या ठिकाणी मोठा विद्युत प्रकल्प आहे. त्याचबरोबर नागलुटी मंदिर, पाटलागंगा, अक्का महादेवी लेणी, इष्टकमेश्वरी देवीचे मंदिर, चेंचुलक्ष्मी आदिवासी संग्रहालय, पलाधरा, पांचाधरा इत्यादी प्रसिद्ध ठिकाणं पाहण्यासारखी आहेत. आता श्रीशैलमला जायचं कसं, तर श्रीशैलम येथे अनेक राज्यातून खूप भाविक येत असतात. तर या ठिकाणी येण्यासाठी विमान सेवा, रेल्वे सेवा, बस सेवा तसंच इतर खाजगी वाहतूक सेवा देखील उपलब्ध आहे. तुम्ही जर विमानाने येणार असाल तर जवळचं विमानतळ हे हैदराबाद आहे. हैदराबाद येथे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हैदराबाद ते श्रीशैलम हे अंतर 213 किलोमीटरचं आहे. तुम्ही विमानाने हैदराबादमध्ये उतरल्यानंतर तुम्हाला 213 किलोमीटरसाठी प्रायव्हेट वाहन किंवा बसने श्रीशैलमला पोहोचता येतं. हैदराबाद पासून श्रीशैलमला पोहोचण्यासाठी साधारणतः 5 ते 6 तास लागतात. आता जर तुम्ही रेल्वेने येणार असाल तर श्रीशैलमला जवळचं रेल्वे स्टेशन हे मरकापूर रेल्वे स्टेशन आहे. मरकापूर पासून साधारणतः 81 किलोमीटर अंतरावरती श्रीशैलम आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन पासून 81 किलोमीटरसाठी तुम्हाला प्रायव्हेट व्हेकल किंवा बसने श्रीशैलमला जावं लागतं. तुम्ही जर स्वतःच्या गाडीने या ठिकाणी आलात तर तुमचा बराचसा वेळ वाचतो आणि तुम्हाला इथली इतर पर्यटन स्थळ व्यवस्थित पाहता येतात. तुम्ही जर विमानाने किंवा रेल्वेने आलात आणि त्यानंतर पुढे बसने किंवा प्रायव्हेट व्हेकलने श्रीशैलमला आलात तर तुम्हाला इतर पर्यटन स्थळ फिरण्यासाठी प्रायव्हेट व्हेकल किंवा शेअर रिक्षा हा ऑप्शन असतो. आता श्रीशैलमला जाण्यासाठी जो रस्ता आहे तो अतिशय सुंदर असा रस्ता आहे आणि साधारणतः 60 किलोमीटरचा घाट रस्ता पार करून आपल्याला श्रीशैलमला जावं लागतं आणि हा घाट रस्ता जंगल मार्गे जातो. त्यामुळे सायंकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत हा रस्ता बंद केला जातो, कारण या जंगलामध्ये वन्य प्राणी आहेत आणि सेफ्टीच्या दृष्टीने रात्री हा रस्ता बंद केला जातो. त्यामुळे ट्रॅव्हल प्लॅन करताना ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की सायंकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत हा रस्ता बंद असतो. त्यामुळे त्याप्रमाणे तुम्ही तुमचा ट्रॅव्हल प्लॅन करायचा असतो. आता श्रीशैलममध्ये आता राहायचं कुठे, तर इथे भक्त निवास आहेत, हॉटेल्स आहेत, लॉज आहेत. परंतु
या ठिकाणी राहण्यासाठी तुम्हाला प्री बुकिंग करूनच जाणं योग्य ठरतं, कारण अचानक गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला भक्तनिवास किंवा हॉटेल्स लॉज अवेलेबल होत नाहीत. त्यामुळे ऐनवेळी तिथं गेल्यानंतर बुकिंग मिळेलच असे नाही, त्यामुळे प्री बुकिंग करून जाणंच योग्य ठरतं. आता जेवणाचं काय, तर इथे ठिकठिकाणी हॉटेल्स आहेत, त्यामुळे जेवण चहा नाश्त्याची अजिबात गैरसोय होत नाही. तरी देखील आपल्यासोबत थोडा कोरडा खाऊ आणि पाणी ठेवावं. आपल्या बजेटनुसार आपण जेवण आणि नाश्त्यासाठी हॉटेलची निवड करू शकतो, कारण लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्या प्रकारचे हॉटेल्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्ही जेवणासाठी नाश्त्यासाठी कोणत्याही हॉटेलची निवड करू शकता. आता दर्शनासाठी बुकिंग आहे आणि काही नियम आहेत का, तर हो, या ठिकाणी दर्शनासाठी काही नियम आहेत. तर काय ते आपण बघूया. या ठिकाणी फ्री दर्शन, 300 रुपये तिकीट दर्शन आणि 500 रुपये तिकीट दर्शन असे ऑप्शन्स आहेत. दर्शनासाठी गर्दीनुसार कमी अधिक वेळ लागू शकतो. दर्शनाला जर वेळ लागणार असेल तर तिथे वेटिंग रूम आहेत, ज्या ठिकाणी बसण्याची सोय केलेली आहे आणि वेटिंग रूमच्या बाहेरच वॉशरूमची सोय आहे. वॉशरूम अतिशय स्वच्छ स्थितीत आहेत. तसंच जर तुम्हाला भूक लागली असेल आणि तुमच्या सोबत काही खायला आणि पाणी प्यायला नसेल तर तिथे पिण्याच्या पाण्याची पण सोय आहे. आणि खाण्यासाठी दुपारच्या वेळी तिथं खिचडी भात द्रोणमध्ये दिला जातो आणि तुम्ही अनलिमिटेड तिथे तो खिचडी भात खाऊ शकता. तसंच वेटिंग रूमच्या बाहेर चहा आणि कॉफी विक्रीसाठी ठेवलेली असते. त्याची किंमत साधारणतः 15 रुपये चहाला द्यावे लागतात आणि कॉफीला 20 रुपये दिले जातात. आता दर्शनासाठी जाताना तुमच्याकडे तुमचं एक ID प्रूफ सोबत असावं, त्याची तुम्ही एक झेरॉक्स कॉपी सोबत ठेवा. तसंच जर तुम्ही 300 रुपये किंवा 500 रुपयाचं तिकीट बुक केलं असेल दर्शनाचं, तर त्याची सुद्धा प्रिंट तुमच्या सोबत ठेवायची आहे, कारण प्रिंट बघूनच आतमध्ये सोडलं जातं, त्यामुळे प्रिंट गरजेची आहे. दर्शनाच्या वेळी मोबाईल अलाउड नाहीत, त्यामुळे तिथे मोबाईल काउंटर आहे, त्या मोबाईल काउंटरवरतीच मोबाईल जमा करायचे. मोबाईल जमा केल्यानंतर आपल्याला तिथे रिसीट मिळते आणि ती रिसीट आपण नंतर त्यांना दाखवायची दर्शन करून आल्यानंतर, मग आपले मोबाईल आपल्याला मिळतात. तसंच बॅग जर तुमच्या सोबत असतील मोठमोठ्या, तर ते ठेवण्यासाठी सुद्धा तिथं लगेज काउंटर आहे. लगेज काउंटरला तुम्ही बॅग्स ठेवू शकता. चप्पल स्टँड आहे, तिकडे तुम्ही चप्पल ठेवू शकता. जसं की तिरुपती बालाजींच्या दर्शनाच्या वेळी प्रोसेस असते, तशीच सेम प्रोसेस या ठिकाणी देखील आहे. आता दर्शनाच्या वेळी काही ड्रेस कोड आहे का, तर हो, दर्शनासाठी ड्रेस कोड आहे. पुरुष भाविकांसाठी कुर्ता पायजामा, लुंगी, कुर्ता, उपरण किंवा शर्ट पॅन्ट असा पोशाख आहे. तर महिला भाविकांसाठी ओढणी असलेला ड्रेस किंवा साडी असा पोशाख कंपल्सरी आहे. त्यामुळे ट्रॅव्हल प्लॅन करताना दर्शनासाठीचे हे वेगळे कपडे तुम्हाला सोबत न्यावे लागतील, तरच दर्शन तुम्हाला तिथे दर्शनासाठी सोडलं जाईल. आता बुकिंगच्या वेळ किती लागतो दर्शनासाठी, तर बुकिंगच्या दर्शनासाठी साधारणतः 2 ते 3 तास लागतात. तर फ्री दर्शनासाठी किती वेळ लागेल हे सांगू शकत नाही. तसंच दोन्ही दर्शनाला गर्दीनुसार कमी अधिक वेळ लागू शकतो. जर गर्दी कमी असेल तर वेळ लवकर दर्शन होतं, गर्दी असेल तर तुम्हाला भरपूर वेळ थांबावा लागतो, म्हणजे किती वेळ लागेल हे सांगू शकत नाही.
तर ही होती श्रीशैलमला जायचं कसं, राहायचं कुठे, खायचं काय आणि दर्शनावेळी कोणते नियम पाळायचे याबाबतची संपूर्ण माहिती. तर या बुकिंगच्या काही वेबसाईट्स आहेत, त्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही कसे गेला होता, तर आम्ही बाय रोड गेलो होतो आणि आम्हाला आता मी तुम्हाला सांगणार आहे की आम्हाला या ट्रिपसाठी किती खर्च आला आणि आम्ही किती दिवस राहिलो होतो. तर आम्ही 2 रात्री 3 दिवस राहिलो होतो, असा आमचा ट्रॅव्हल प्लॅन होता आणि यासाठी आम्हाला बाय रोड खर्च आला साधारणतः 22,000 रुपये. यामध्ये पुणे ते श्रीशैलम, पेट्रोल, टोल, 2 रात्रीचा स्टे आणि जेवण, नाश्ता, चहा हे सगळं मिळून आमचा खर्च 22,000 झाला. आणि आम्ही 4 जण होतो, तर 4 जणांना 22,000 डिवाइड केले तर पर हेड आम्हाला 5,500 रुपये एवढा खर्च आलेला आहे. आणि हा खर्च कमी किंवा जास्त होऊ शकतो, कारण गाडीचं मायलेज, त्यानंतर तुमचा ट्रॅव्हल प्लॅन किती दिवसांचा आहे, तुम्ही कुठे राहणार, म्हणजे खूप मोठ्या हॉटेलला राहणार, साध्या हॉटेलला राहणार, तुम्ही कोणत्या हॉटेलला जेवता त्याच्यावर पण खूप डिपेंड असतं आणि यानुसारच खर्च हा कमी किंवा जास्ती होऊ शकतो. एक तुम्हाला अंदाज यावा म्हणून ही तुम्हाला अमाऊंट सांगितलेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिराला भेट देण्यापूर्वी साक्षी गणपती मंदिराला भेट द्यायची. असं मानलं जातं की हा गणपती आपण मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला आलोय याची साक्ष देतो, म्हणून या गणपतीला साक्षी गणपती असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच सगळ्यात पहिल्यांदा साक्षी गणपतीचं दर्शन घ्यायचं आणि मगच मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जायचं. तर मग कसा वाटला तुम्हाला हा ट्रॅव्हल व्लॉग, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि ही उपयुक्त माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून ज्यांना देखील जायचं असेल आणि काही गोष्टी माहीत नसतील तर याचा नक्कीच त्यांना उपयोग होईल. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला कोणते ट्रॅव्हल व्लॉग्स पाहायला आवडतील हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन ट्रॅव्हल व्लॉग सोबत. बाय बाय.